हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवतोय फ्लावरची भजी। पण आपण इथे तेलाचा वापर खूप कमी करणार आहोत। भजी बनवण्यासाठी मी इथे फ्लावर अशा प्रकारे कट करून घेतला आहे। पाहू शकता खूप मोठे पीसेस ठेवले नाहीयेत। आता हे फ्लावर आपण गरम पाण्यातून एकदा काढून घ्यायचे आहेत। त्यासाठी गरम पाण्यात अगदी थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून घेऊयात। पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये आपण कापून घेतलेला फ्लावर घालून घेऊयात आणि एक 5 मिनिटं आपण फ्लावर गरम पाण्यात तसंच ठेवणार आहोत। गॅस बंद करायचा आहे आणि थोड्या वेळाने फ्लावर काढून ते आपण थंड करून इथे घेतलेले आहेत। पाहू शकता छान कलरसुद्धा आलेला आहे। तर त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूयात, लाल तिखट घालून घ्यायचं आहे, अगदी थोडीशी हळद घालायची आहे। जसं आपण भजी बनवतो तसंच बनवायचं आहे। थोडासा मी लिंबू इथे पिळणार आहे, त्याने छान चटकदार टेस्ट येईल भजीला। त्यामध्ये मी बेसन घालून घेते। 2 चमचे इथे मी बेसन घातलं आहे आणि अगदी थोडंसं तांदळाचं पीठ, त्याने छान कुरकुरीतपणा येतो भजीला। आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात। अगदी थोडंसं मी तेल घातलं आहे। आता लागेल तसं पाणी घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे। ही भजी आपण तेलात तळणार नाही आहोत, तर आपण ही भजी एअर फ्रायरमध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एअर फ्रायरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी इथे तेल लावून घेते आहे। माझ्याकडे इथे ब्रश नाही आहे म्हणून मी हातानेच तेल लावलं आहे। आणि जे आपण फ्लॉवरचं बॅटर रेडी करून घेतलं आहे ते अशा प्रकारे आपण एअर फ्रायरमध्ये अरेंज करून घेणार आहोत। मी इथे सर्व अरेंज करून घेतलं आहे आणि अगदी थोडंसं तेल वरून घातलेलं आहे, अर्धा चमचा इतकंच। एअर फ्रायरमध्ये आपण टायमिंग आता सेट करून घेऊयात। इथे मी 160 डिग्री सेल्सिअसवरती टेम्परेचर सेट करते आहे आणि आपण 8 मिनिटाचं टायमिंग ठेवणार आहोत। 8 मिनिटं झालेली आहेत, पाहून घेऊयात। अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं पुन्हा टाईम सेट करून भजी बनवून घ्यायची आहे। पुन्हा एकदा मी टाईम सेट करून घेते आहे। टेम्परेचर 160 आणि टायमिंग मी 3 मिनिटाचा लावलेला आहे। पाहू शकता इथे भजी बनवून रेडी झालेली आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। आपण इथे खूप कमी तेल वापरून भजी बनवलेली आहे।